तर मंडळी अशा पद्धतीने आजचा तर कार्यक्रम झालेला, खतरनाक मजा आलेली. आणि मे बी हा ब्लॉग जरा थोडा उशिरा टाकायचा आहे ॲज पर आकांक्षा त्यांच्या रिक्वेस्टनुसार, त्यामुळे हा जरा ब्लॉग डेफिनेटली उशिरा येणार आहे. आता चाललोय करतात एका बेबी शॉवर ऑर्डरसाठी. हर्षदाच्या बहिणीची फ्रेंड आहे, तिचं बेबी शॉवरचा प्रोग्राम आहे, बेबी शॉवरचा प्रोग्राम आहे, त्यासाठी तिकडे निघालोय. त्यासाठी जायचं आहे. त्यासाठी आता ऍक्च्युली चालू पिंपरीला चाललोय आम्ही. तर संध्याकाळचा कार्यक्रम आहे, 7चा प्रोग्राम आहे, पण तोपर्यंत मेकअप आणि शूट वगैरे करावं लागेल ना, त्यात थोडा वेळ, म्हणजे त्यामुळे थोडं लवकर निघालो. पण आहे मागे आणि जिजा झोपली आता थोडस खाऊन जेवण करून जरा स्कूलमधून आली. सगळं आवरलं तिचं, आमचं सगळं आवरलं. टिफिन घेऊन सोबत ठेवलाय, टिफिनच झोपली आता, जेवली आणि झोपली. अजून किती पाऊण तास लागणार आहे आम्हाला पोहोचायला पिंपरीमध्ये. आणि मग आजचा ब्लॉग असेल डोहाळे जेवणचा. आणि अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगायची म्हणजे काय, आता या ज्या ऑर्डर साठी चाललोय ती एकतर राखीची फ्रेंड आहे आणि तिच्या रिसेप्शन साठी आम्ही खरं तर गेलेलो. रिसेप्शनची पण ऑर्डर होती, रिसेप्शनची पण ऑर्डर होती. आणि आता डोहाळे जेवणाची पण, आता किती 1.5-2 वर्षापूर्वी ती ऑर्डर केलेलं. तेव्हा ब्लॉग नव्हता केला आम्ही, पण हर्षदा मिनी ब्लॉग केलेला इन्स्टा साठीचा. जमलं तर काही लिंक टाकतो त्याचं, बघा म्हणजे मजा येईल. चला आपण कार्यक्रमाला, चला लेट्स गो. हॅलो, मी हर्षदा रसाळ, मेकअप आर्टिस्ट. माझ्या मैत्रिणीच्या रिसेप्शनसाठी मेकअप करायला निघाले. लोकेशनला पोहोचल्यावर व्हॅनिटी आणि रिंग लाईट गाडीतून काढली आणि ही आहे माझी मुलगी जिजा. त्यानंतर रूममध्ये गेल्यावर सगळी व्हॅनिटी सेट करून मेकअप करायला सुरुवात केली. माझ्या आजूबाजूला जिजाची मस्ती चालूच होती. आणि हा आहे नवरदेव, त्याच्यासोबतही जिजा छान खेळत होती. आमच्या जिजाची मस्ती थांबतच नव्हती. आता माझा मेकअप कम्प्लीट होत आलेला. माझी बहीण हेअर आर्टिस्ट आहे, तिने ऑलरेडी हेअरस्टाईल करायला सुरुवात केली. हा आहे फायनल लुक. तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यानंतर मी सुरुवात केली ग्रूम मेकअप करायला. मेकअप नंतर ते दोघे फोटोशूटसाठी बाहेर गेले. आम्ही पण असं सगळं छान रेडी झालो. नंतर आम्ही रिसेप्शनसाठी हॉलमध्ये गेलो. त्यांचे फोटोशूट, डान्स आणि इतर सगळे कार्यक्रम सुरूच होते. नंतर आम्ही जेवायला गेलो. तिथे आम्हाला गाजरचा हलवा खूपच आवडला. ब्राईडला मेकअप फारच आवडला, स्पेशली तिच्या फॅमिलीला. पूर्ण कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही घरी जाण्यासाठी निघालो आणि असा झाला आमचा दिवसभराचा प्रोग्राम. कोणतेही क्रिएटिव्ह काम केल्यानंतर एक वेगळंच समाधान मिळतं, पण त्यासाठी सपोर्ट सिस्टीम लागते की तो सपोर्ट माझ्या नवऱ्याचा आहे. सुरुवातीपासून शेवटपर्यंत सगळे BTS घेणे, व्हिडिओ एडिट करणे आणि या दरम्यान जिजाला पण सांभाळणे, हे सगळे कामं माझा नवरा करतो. मगच अशी क्रिएटिव्ह कामे आपण बिंदास करू शकतो. थँक्यू. मंडळी आता जस्ट पोहोचतोय 5 मिनिटात. आम्ही जस्ट पोहोचलेलो आहोत आणि एवढं सगळं सामान आम्ही घेऊन चाललोय. हर्षदाकडे बघा एवढं सगळं भरली. तिचा पण आम्हाला हेल्प करते. सगळं सामान घेतले आम्ही, रिंग लाईट, सगळं त्याचं स्टँड, LC लाईट. चला एवढे सगळे फ्लोर आहेत. आम्ही मगाशीच आलेलो आणि हर्षदाने ऑलरेडी तिचं मेकअप सगळं हे सुरू केलं. मेकअप झालं वाटतं ना तुझं? ओके. आणि जिजा पण चेंज करून तयार आहे. हाय. जगरी पण सगळे मस्त पाहुण्याला सगळ्यांची तयारी चालली आहे. आणि हा हे गाणं काय हा, याला या गाण्यावरती डान्स करायचा आहे. म्हणजे आता बघा सुरू केलाय ना डान्स. टेके वरती तुझं पाहिजे होतं. टेके म्हणजे इथं सगळ्याची गडबड चालली आहे. माझी चालली व्हिडिओ एडिटिंगची गडबड. आता एक्सपोर्ट होत आहे आणि थोड्या अपलोड करतोय. मानी ए माग सारखे बघू काय ते बाबा यशदीप बाबा झालाय. इथंच चाललं ना हो, आतून लावायला पाहिजे. मंडळी सगळं आवरून झालं. आता चाललोय मी हॉल वरती. लेट्स गो. मी पोहोचलेलो आहोत व्हेन्यू वरती. घराच्या जवळच त्यांचं खरं तर हॉल होतं, त्यामुळे आम्हाला पटकन येता आलं. आता जवळ आत झालेलं दिसतेय. चांगली गुलाबाची पाकळ्या. ओके असं तर आहे हॉल.
हॅलो 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 ब्लॉगला आमच्या हाय पाणी आहे. अरे मला वाटतं ज्यूस आहे. तर मंडळी ॲक्च्युली हे ज्यांचं डोहा जेवण आहे ते ॲक्च्युली राखीचे फ्रेंड्स आहेत आणि राखीचे ॲक्च्युली हे फ्रेंड्स आहेत. तुमचं नाव आणि हे सांगा मला ब्लॉगमध्ये कळेल. मी शुभमची वाईफ भावना. हो हर्षल असा मेकअप आर्टिस्ट आणि ऍक्च्युली तेच म्हणतो मी त्याला पण तेच म्हणलं डॉलीची ही सगळी फ्रेंड्स आहेत ना म्हणजे राखीचे आहेत आणि आपणच भेट व्हायला लागले असंच काय तर होतंय. ओ हे कुठं नाही आलं वा. स्टार्टर मध्ये आता मंचुरियन आहे त्यामुळे मी जिजाला घेऊन आलो मंचुरियन खायला. आहे काय डोहाळे जेवणासाठी काय डेकोरेशन केलं आपण जरा बघू. अरे वाव चांगलंच केलं. इथं इट्स अ बॉय इट्स अ गर्ल काय 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 केलं. ओ इथं पण काय काय गोष्टी मांडून ठेवलेल्या आहेत. हे भारी क्यूट एक नंबर. बापरे हे चांगलंच काय काय आडव एक नंबर. सगळं छानच डेकोरेटेड केलेलं आहे मस्त. आता काय करायचं. हो एंट्री केलेली आहे. मंडळी एक ग्रुप आलाय मस्तपैकी त्यांनी गेम काय काय सुरू केलेत. मस्त आता डान्स झालं आणि आता काय काय गेम घेत आहेत. तर मंडळी या दादांनी प्राईज जिंकलंय. गणपतीची आरती कोण लिहिली यांनी याचं उत्तर दिलंय बरोबर. मिळालं की नाही. सासरी आल्याबरोबर सासूबाई नणंद जामा दीर फॅमिली सगळ्यांचा करता ती स्त्री स्वतःकडे अगदी दुर्लक्ष करते. आज किती जणांच्या नवऱ्यांनी सांगितलंय तू खूप छान दिसतेस. बाईचा आता नेक्स्ट गाणं आता रेकॉर्ड करू शकत नाही कारण कॉपीराईट लागतात. आता इथे डान्स बनवून चाललाय थोडा आपण लिहूया. अरे बापरे आनंद आश्चर्य सरप्राईज सगळं. गुड्डूची बातमी ऐकून यशोदीची 32 साली खून. कोणाचं आहे ते सगळ्यात लहान मूल. सगळ्यात लहान मूल कोणाचं आहे. आता ज्यांचं सगळ्यात लहान मूल आहे त्यांना गिफ्ट मिळेल. आता आमचं तर बाळ मोठं झालंय.
शाबास. मला सांगा तिची आपण एंट्री घेतली तेव्हा तुमचं सगळ्यांचं लक्ष होतं का? नक्की कशी झाली? छान झाली. कोणी कोणी तिची एंट्री नाही पाहिली आहे? सगळ्यांनी पाहिली. पण चुकून तुमचं लक्ष नसेल तर एकदा बघून घ्या. आपण सगळ्यांनी बघा बरं. नाही परत एकदा बघा. पाहिलं? आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारते. आता तिला 7वा महिना लागलाय हो की नाही? 7वा आहे ना? हा. आणि तिचं पोट बऱ्यापैकी दिसतंय. तर माझा असा प्रश्न आहे तुम्हाला, 7व्या महिन्यात हे तिचं पोट आहे, पोटाचा घेर संपूर्ण हा किती इंच असेल? टोटल पोटाचा घेर सांगायचा आहे इंचामध्ये. हा एकीकडे सांगायचं. हा ताई 42. आणि ऐका आता ह्यांनी 42 सांगितले. यांनी 42 बरोबर आहे. मंगळागौर करता जाता है. अरे वाह ये हर्षदाला मिळालं आहे गिफ्ट. फोन मध्ये आमच्या सगळ्यांचा फोटोग्राफ पाहिजे. फॅमिलीचा फोटोशूट वाला तो मिळालेला आहे. ज्याला आमच्या स्टेजवरती बोलवलंय आणि बसवल्यावरती त्यांनी परफॉर्मन्स केलाय नजर काढण्यासाठीचा वगैरे. आणि आमच्या पिल्लूला घेतलंय वरती मनीला. एक नंबर. मनीने परफॉर्म केल्याबद्दल तिला मिळालेला आहे कॅडबरी. वा मस्त, थँक्यू. मंडळी कार्यक्रम तर इथे सुरू आहेच. आता आपण घ्यायचं आहे जेवायला. आता जिजाचं तर जेवण झालं का चॉकलेट वरतीच? जेवणाला काय काय आहे बघू. हा पनीर ओके बरंच काय काय आहे. आता आपण जेवून घेऊया. स्वीट डिश मध्ये आपल्याकडे आहे फ्रूट सलाड. मंडळी इथं ना 2 मूर्त्या ठेवलेल्या विठ्ठल आणि रुक्मिणीच्या. तर त्यातून रुक्मिणी निघालेली आहे जरी काढलं तर. वा मंडळी हर्षदानी केलेल्या आहे टीम गर्ल. आय नाईस. मस्त असं टीम गर्ल आणि टीम बॉय असं केलंय. ब्लू आणि पिंक. आपल्याला जे हवं ते कलर लावायचा जिजाचा. हा जो आपल्याला कलर हवा तर तिने इथं लावायला सांगितलं. ए बॉय घेतलाय करा मस्त. आता पुसायचं कशाला? टिशू. तर मंडळी या चौघांचा ग्रुप आहे फ्रेंड्सचा. आणि यांची फ्रेंड आहे जॉली. राखी यांची फ्रेंड आहे. राखी यांची बहीण आहे. आणि आम्ही इथं आलोय राखीच नाही आहे इथं. हो सगळ्यांनी आठवण काढली खरं जाली माझी. तर मंडळी यांच्या आम्ही कार्यक्रमाला आलो. आता आम्ही भेटतो आणि जातो. तर काका झालेला आहे बाबा होणार. आणि आईची बी काकू बोर्ड चुकीचा आहे. हा ही ताई होणार. हे कार्यक्रम खूपच भारी झाला. अमेझिंग. खूप मजा आली. खूपच मजा आली. 1-2 दिवसानं व्लॉग येईल. सगळं बऱ्यापैकी डिटेल घेतले व्लॉग मध्ये बघा.
तर मंडळी अशा पद्धतीने आजचा तर कार्यक्रम झालेला, खतरनाक मजा आलेली. आणि मे बी हा ब्लॉग जरा थोडा उशिरा टाकायचा आहे ॲज पर आकांक्षा त्यांच्या रिक्वेस्टनुसार, त्यामुळे हा जरा ब्लॉग डेफिनेटली उशिरा येणार आहे. आजचा ब्लॉग इथे संपवतो, भेटू त्याच्या ब्लॉग मध्ये. कोणता बोट तिला असं खेळणार बघू की हो ना. अगं दिसत नाही गल्लीमध्ये सगळे त्याचे फ्रेंड्स आहेत, लहान लहान पोरं. अगं बघू कुठला बोट सापडलं. हरले. बाय बाय बाय.